झेंडा खाली करो, झेंडा नीचे करो, झेंडा प्रभाग क्रमांक 32 मधून ज्या ज्यांनी बहुजन समाज पार्टीच्या वतीने त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांची आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी जोमाने त्यांनी प्रचाराला घरागावात जाऊन आणि प्रचाराची एक शेवटच्या दिवस त्याला रंगत आली आहे आणि यामध्ये आपल्याकडे सुमनताई बनसोड मॅडम यांनीच विजयाचा ध्यास घेतलेला आहे आणि जनतेपर्यंत पोहोचून त्यांनी यंदा बहुजन समाज पार्टीला भारीच्या भारी मताने विजय करा असा एक ऐलान केलेला आहे आणि स्थानिक मुद्दे घेऊन जनतेच्या घरापर्यंत पोहोचून राहिले आणि आज रिक्षा रॅली आणि त्याचबरोबर बाईक रॅली सुद्धा त्यांनी आज घेतली आहे. सुमनताई बनसोड यांनी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि जो लोकांपर्यंत जनाधार सुद्धा आहे ते जनतेपर्यंत पोहोचलेले. काय सांगणार सुमनताई बनसोड मॅडम आपल्या स्थानिक मुद्दे काय तुमचे काय सांगा? आमचे मी सौ सुमन मनोहर बनसोड प्रभाग 32 आपल्याला ह्या वसाहतीला पट्टे मिळाले पाहिजे हा आमचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि इथे आमच्या गल्लीमध्ये रोड खराब झालेले आहेत आणि गटर लाईनी पण जीर्ण झालेल्या आहेत त्या आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ज्या पडक्या शाळा आहेत ज्या कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत जिथे गरीब मुलांना शिक्षण घेता येत नाही त्या शाळांमध्ये गरिबांचे मुलं इंग्लिश मीडियममध्ये शिकले पाहिजे आणि पालकांना या एवढ्या गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामधून मोफत शिक्षण मिळत नाही त्यामुळे ते शिक्षणाचा जो खर्च आहे तो गरीब लोकांना म्हणजे झेपत नाही आहे आणि इतकं महागडं शिक्षण घेणं गरीब लोकांना फार कठीण झालेलं आहे. तर माझं म्हणणं हे आहे की जास्तीत जास्त गरिबांचे मुलं शाळा शिकावे ते पण वरच्या पदावर गेले पाहिजे आणि त्यांची पण प्रगती झाली पाहिजे यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न करत आहोत. 40 वर्षापासून आम्ही लढत आहोत. या वसाहतीतील सर्व झोपडपट्ट्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले पाहिजे हाच आमचा ध्यास आहे आणि ते आम्ही गव्हर्नमेंटकडून मिळवूनच घेऊ आणि ते आम्ही सदैव त्यासाठी आम्ही इतके वर्षापासून लढत आलो आणि लढत राहू आणि हे कार्य आम्ही चालवतच राहू. एवढे आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशीमध्ये आज तुमच्या लोकांचा जे तुमच्या जनाचा तुमच्या सोबत आहे आणि रॅली तुम्ही काढलेली आहे आणि रिक्षा रॅलीमध्ये महापुरुषांचे फोटो सुद्धा आहे आणि त्यांच्यात तुम्ही महापुरुषांच्या काशीराम साहेब असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले त्याच्यानंतर शाहू महाराज सारख्या यांच्या विचारावर तुम्ही काम करताय सामाजिक कार्यकर्ता आहे बाबासाहेबांचे विचार आहे काशीरामचे विचार आहे तुम्हाला तसं का सांगा तुम्ही कसं पूर्ण कराल त्याचे विचार? हे बघा आम्ही लहानपणापासून BSP चे आम्ही कार्यकर्ता आहोत आणि काशीरामजी आणि मायावती यांची जे BSPचा जो समाज आहे तो आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू. यांची जास्तीत जास्त प्रगती झाली पाहिजे याचा आम्ही सदैव प्रयत्न करत राहू आणि ही पार्टी कोणत्या एका समाजाची नसून बहुजन समाज पार्टी म्हणून याला संबोधले जाते आणि सर्व लोक एकत्रित येऊन आम्ही ह्या पार्टीला आम्ही मला ह्या BSPनी याच्यामध्ये बत्तीस वार्ड क्रमांक 32 प्रभागामधून निवडून आणण्याचा म्हणजे उभं केलेलं आहे. या चुनावामध्ये मी या BSPच्या पार्टीचा सदैव आभारी राहीन आणि नेहमी त्यांचं कार्यरत सुरू ठेवीन असा मी निश्चय केलेला आहे. तुम्ही का जनतेला आवाहन करा की तुम्हाला भारी मताने विजय केला पाहिजे जनतेला आवाहन करा? हां मला या सावित्रीबाई फुले नगर आणि प्रभाग 32 मधून लोकांनी फार मोठ्या संख्येने सपोर्ट केलेला आहे. त्यांनी मला विजयी करून देण्याचा निश्चय केलेला आहे. तर माझं पण एक कर्तव्य बनते की त्यांचे जे बी काही समस्या असतील वार्डाच्या ज्या बी काही समस्या असतील त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आल्याशिवाय राहत नाही.
तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आगे हत्ती. हे होतं सुमनताई आणि एक आगाज केलेला आहे विजयाचा आणि शेवटच्या दिवशी या जनसंपर्क रॅलीमध्ये जनतेचं एक मोठं समर्थन आणि या रॅलीच्या माध्यमातून स्थानिक मुद्दे घेऊन त्यांच्या घरापर्यंत जात आहे आणि बहुजन समाज पार्टीच्या या नेतृत्वामध्ये त्यांनी प्रभाग क्रमांक 32 मध्ये भारी मताने विजय करा असा एक जनतेला आवाहन केलं आहे आणि रॅलीच्या माध्यमातून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले आहे. हे डॉक्टर जिल्ह्याचे सुमनताई बोलतो मॅडम त्याची वार्ता केली आहे. आपण त्याची एक मुलाखत घेतली आहे. मुलाखतच्या मध्ये त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे भारीच्या भारी मताने विजय करा हा एक संदेश जिल्ह्याचे बोलतो मॅडम. बहुजन समाज पार्टीची ताबडतोब रॅली निघालेली आहे आणि या रॅलीमध्ये जे उमेदवार आहे त्यांनी आपला इथे ते जनतेपर्यंत पोहोचून राहिले आहे आणि ई रिक्षाच्या या रॅलीमध्ये तुम्ही पाहू शकता ई रिक्षाची रॅली निघाली आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचून राहिलेले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या घरापर्यंत जाऊन त्यांची समस्या काय आहे त्याचं निवारण करण्याचं आश्वासन देत आहे. कार्यकर्ता सुद्धा त्यांच्यासोबत त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जे उमेदवारी दिलेली आहे त्यांनी आपला रॅली निघालेली आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहे. उमेदवार आहे त्यांनी आपला बहुजन समाज पार्टीच्या वतीने नेतृत्व केलेलं आहे ते जनतेपर्यंत पोहोचत आहे. बहुजन समाज पक्षामध्ये कार्यकर्ता आहे ते त्यांच्या पाठीशी आहे आणि या रॅलीच्या मध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे आणि रॅली इथून निघालेली आहे आणि या जनसंपर्क रॅलीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्याला कार्यालयामधून हे रॅली निघत आहे आणि सोबत त्यांच्यासोबत बाईक रॅली सुद्धा त्यांनी सुद्धा इथे पोहोचत आहे आणि पोहोचून राहिलेले आहे. त्यांच्या समस्या काय आहे त्याचं निराकरण आणि महानगरपालिका या चुनावामध्ये त्यांनी प्रभाग क्रमांक 32 मधून त्यांनी उमेदवारी रद्द केली आहे आणि भारीच्या भारी मताने त्यांना विजय करा असं त्यांनी नारा दिलेला आहे आणि हे जनतेपर्यंत पोहोचत आहे. बाईक रॅली सुद्धा त्याच्यासोबत आहे. बाईकच्या माध्यमातून लोक पोहोचून राहिलेले आहे आणि एक